हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा मॅनेजमेंट अकाउंटिंगचे 25 रिव्हिजन बेस MCQs क्वेश्चन्स बघत आहे, जे तुम्हाला LDC UDC डेप्युटी मॅनेजर क्लर्कसाठी कामात येणार आहे. ठीक आहे. तर असेच आपण आज आपला हा 30 युनिट्स आहे, मीन्स 30 व्हिडिओज आहे आपला. याच्या पहिले आपण 29 व्हिडिओज पोस्ट केलेले आहे, ज्याच्यामध्ये रिव्हिजन बेस MCQs आहे 25. असेच आपल्याला 4000 MCQs कव्हर करायचे होते, पण एक्झाम्स आपले 6 जुलैलाच आहे, तर त्याच्यामुळे आपला इतकं पॉसिबल नाही आहे. तर रिव्हिजन PDF सगळेच MCQs आहे रिव्हिजन वाईज, तर ती पण PDF तुम्ही परचेस करू शकता, जेणेकरून तुमची आणखी चांगली प्रॅक्टिस होईल. त्याची प्राईस आहे 200 रुपीज. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला ती PDF अवेलेबल होऊन जाईल. त्याच्यामध्ये पूर्ण रिव्हिजन बेस MCQs दिलेले आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे बघा आता मॅनेजमेंट अकाउंटिंगचा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिफरंट इन ABC वेन कम्पेअर्ड टू ट्रॅडिशनल अकाउंटिंग? खालीलपैकी कोणते पारंपरिक खर्च प्रणालीच्या तुलनेत ABC मध्ये वेगळे आहे? तर आन्सर आहे सेकंड. कॉस्ट आर ओनली असाइन टू प्रोडक्ट दॅट ॲक्च्युअली रिक्वायर वर्क दॅट गिव्ज राईज टू द पर्टिक्युलर कॉस्ट. खर्च फक्त त्या उत्पादनांना वाटप केला जातो ज्यामुळे विशिष्ट खर्च निर्माण झाला. ठीक आहे. सेकंड, प्रोसेस ऑफ कॉस्ट अलोकेशन अंडर ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग इज. क्रियाशील आधारावरील खर्च वाटप प्रक्रियेचे योग्य अनुरूप कोणतं आहे? आन्सर आहे थर्ड. ॲक्टिव्हिटी, कॉस्ट ॲक्टिव्हिटी, कॉस्ट ड्रायव्हर अँड कॉस्ट ऑब्जेक्ट. नेक्स्ट थर्ड, कॉस्ट ऑफ मेंटेनिंग बिल्डिंग इज. इमारत देखभाल खर्च कोणत्या स्तराचा आहे? तर आन्सर आहे थर्ड. फॅसिलिटी लेवल कॉस्ट. ठीक आहे, सुविधा स्तर खर्च. नेक्स्ट फोर्थ, शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम नेट प्रोडक्ट रेव्हेन्यू इन्स्टेड ऑफ ॲबिट्री अपॉइंटमेंट. अनिर्णित वाटपाऐवजी खालील खर्च निव्वळ उत्पन्नातून वजा केला पाहिजे. आन्सर आहे ऑर्गनायझेशनल लेवल कॉस्ट, संस्थात्मक स्तर खर्च. नेक्स्ट फिफ्थ, द बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड कन्सिडरिंग प्रॉफिटेबिलिटी इज कॉल्ड. नफा लक्षात घेऊन खर्च वाटपासाठी वापरण्यात येणारा तत्वाल काय म्हणतात? तर आन्सर आहे फर्स्ट, ॲक्टिव्हिटी बेसिस, क्रियाकलाप आधार. नेक्स्ट सिक्स, मेन कॉस्ट ड्रायव्हर ऑफ कस्टमर ऑर्डर प्रोसेसिंग ॲक्टिव्हिटीज. ग्राहक ऑर्डर प्रक्रिया क्रियाकल्पाचा मुख्य खर्च चालक कोणता आहे? तर आन्सर आहे सेकंड, ऑर्डर व्हॅल्यू, ऑर्डर मूल्य. ठीक आहे. नेक्स्ट सेवन, पेंटिंग द प्रोडक्ट इज अ एक्झाम्पल ऑफ. उत्पादन रंगवणे ही कोणत्या स्तराची क्रिया आहे? आन्सर आहे थर्ड, युनिट लेवल ॲक्टिव्हिटी, युनिट स्तर क्रिया. नेक्स्ट एट, टास्क नॉट असोसिएट विथ ABC सिस्टीम. ABC प्रणालीशी संबंधित नसलेले कार्य कोणते? तर आन्सर आहे फोर्थ, प्रिपेरिंग फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक अहवाल तयार करणे. ठीक आहे. नेक्स्ट नाईन्थ, ऑल आर बॅच लेवल ॲक्टिव्हिटी एक्सेप्ट. खालीलपैकी सर्व बॅच स्तर क्रियाकलाप आहेत अपवाद. तर आन्सर आहे वर्कर रिक्रिएशनल फॅसिलिटीज एक्सेप्ट फ्रॉम बॅच लेवल ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. मशीन सेटअप, क्वालिटी इन्स्पेक्शन, ऑर्डर लेवल हे बॅच लेवल ॲक्टिव्हिटीजमध्ये येतात. नेक्स्ट 10, अ कॉस्ट ड्रायव्हर इज. खर्च चालक म्हणजे काय? आन्सर इज अ फॅक्टर कॉझिंग कॉस्ट. सेकंड, अ बेसिस फॉर अलोकेशन अँड मेजरिंग ऑफ ॲक्टिव्हिटी. म्हणून आन्सर इज ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट 11, नॉट अ कॉस्ट ड्रायव्हर फॉर डिझाईन ॲक्टिव्हिटीज. उत्पादन डिझाईन क्रियासाठी खर्च चालक नसलेला पर्याय कोणता? आन्सर आहे सेकंड, नंबर ऑफ एम्प्लॉई ट्रेनिंग प्रोग्राम, कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम. नेक्स्ट 12, नॉट अ कॉस्ट ड्रायव्हर फॉर मार्केटिंग अँड सेल्स. विपणन व विक्रीसाठी खर्च चालक नसलेला घटक कोणता आहे? आन्सर आहे सेकंड, नंबर ऑफ रिसर्च प्रोजेक्ट, संशोधन प्रकल्पाची संख्या. नेक्स्ट 13, नॉट अ कॉस्ट ड्रायव्हर फॉर कस्टमर सर्व्हिस ॲक्टिव्हिटी. ग्राहक सेवा क्रियाकल्पासाठी खर्च चालक नसलेला पर्याय कोणता आहे? आन्सर आहे थर्ड, सेल्स रेव्हेन्यू, विक्री उत्पन्न. नेक्स्ट 14, प्लांट डेप्रिसिएशन इज अ एक्झाम्पल ऑफ. वनस्पती घसरण डेप्रिसिएशन कोणत्या स्तराचा क्रियाकलाप आहे? आन्सर आहे सेकंड, फॅसिलिटी लेवल, सुविधा स्तर. तसंच बघा, रिव्हिजन बेस MCQ PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्वच MCQs दिलेले आहे. 3500 MCQs त्याच्यामध्ये कवर आहे आणि त्याची प्राईस आहे 200 रुपीज. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर करू शकता, तिथे तुम्हाला PDF अवेलेबल होऊन जाईल. नेक्स्ट बघा 15, अंडर ABC मटेरियल कॉस्टिंग इज कन्सिडर्ड ॲज. ABC प्रणालीमध्ये सामग्री खरेदी कोणत्या स्तरावर क्रियेत येते? आन्सर आहे थर्ड, बॅच लेवल. ठीक आहे. नेक्स्ट 16, रिसर्च अँड टेस्टिंग कॉस्ट ऑफ न्यू ओव्हन बाय सॅमसंग इज. सॅमसंगद्वारे नवीन ओव्हनसाठी संशोधन व चाचणी खर्च कोणत्या प्रकारचा आहे? आन्सर आहे फोर्थ, प्रोडक्ट सस्टेनिंग, उत्पादन टिकवणारी क्रिया.
नेक्स्ट 17, अ होमोजिनियस कॉस्ट पूल इज वन दॅट समानधर्मी खर्च पूल म्हणजे काय? आन्सर आहे एक्सप्लेन बाय सिंगल ॲक्टिव्हिटी ड्रायव्हर, एकच क्रिया चालक असलेला त्यालाच म्हणतो आपण होमोजिनियस. नेक्स्ट 18, इन ABC प्रोडक्ट इन्स्पेक्शन इज, ABC मध्ये उत्पादन तपासणी कोणत्या प्रकारच्या क्रियाकलाप आहे? आन्सर आहे सेकंड बॅच लेवल, बॅच असतं. नेक्स्ट 19, अ कस्टमर गिव अन ऑर्डर ऑफ 200 युनिट, मॅन्युफॅक्चरिंग सप्लायज 180 युनिट, धिस केस ऑफ, ग्राहक 200 युनिटची मागणी करतो, उत्पादन 180 पुरवतं, हे कोणते प्रकरण आहे? तर आन्सर आहे सेकंड लास्ट शॉर्ट डिलिव्हरी, अपूर्ण वितरण. नेक्स्ट 20, ओव्हरहेड अलोकेट टू द प्रोडक्ट कॉस्ट पार्ट. बघा, प्रोडक्ट डी साठी वाटप केलेला खर्च 5 लाख डिवाइड बाय 2 लाख इंटू 1200, तर किती येईल इथे? 3,30,000. नेक्स्ट 21, इन्स्पेक्शन कॉस्ट ऑफ प्रोडक्ट बी. ठीक आहे, 10, 29 रन 73 टोटल. बघा, ABC प्रणालीमध्ये बी उत्पादनासाठी तपासणी खर्च, तर याला जर टोटल केली आणि कॅल्क्युलेट केलं, डिवाइड केलं तर 1871 इंटू बीचा जो कॉस्टिंग आहे तो, तर इथे आन्सर येईल इथे आपल्याला अप्रॉक्सिमेट 40,000. ठीक आहे. नेक्स्ट 22, ओव्हर रिकव्हरी इन परचेस ऑर्डर 9,000 ॲक्च्युअल वर्सेस 10,000 एक्सपेक्टेड, खरेदी आदेशासाठी अधिक वसुली किती? तर 1,000, सिम्पली 10,000 मायनस 9,000. नेक्स्ट 23, टोटल मटेरियल कॉस्ट अंडर ABC. तर बघा, 1.5 लाख प्लस 4,500, तर याची जर टोटल केली आपण तर येतील 1,57,000. नेक्स्ट 24, टू ऑप्टेन ब्रेक इवन पॉईंट इन रुपी सेल्स व्हॅल्यू डिवायडेड फिक्स कॉस्ट बाय. ठीक आहे, रुपीजमध्ये ब्रेक इवन बिंदू मिळवण्यासाठी स्थिर खर्चाने याने भाग. तर आन्सर आहे प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ. नेक्स्ट 25, ब्रेक इवन पॉईंट इज अ पॉईंट वेअर, ब्रेक इवन पॉईंट म्हणजे काय? तर टोटल कॉस्ट इक्वल, त्याच्यानंतर प्रॉफिट इज 0 अँड कॉन्ट्रीब्युशन इक्वल फिक्स, म्हणून आन्सर येईल वरील सर्व. ठीक आहे. तसंच बघा, सर्व PDF अवेलेबल आहे महाट्रान्सकोसाठी. अकाउंट्स ऑल इन वन जे 750ला आहे, तसंच मॉक टेस्ट 150ला आहे, तसंच फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस 50ला आहे आणि रिव्हिजन MCQs 200ला आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करून तिथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.